गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या गुरूंचं स्मरण करते, मात्यापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता 15व्या अध्यायाकडे वळूया. तत्वज्ञानाचा अध्याय हा जो 15वा अध्याय हा तत्वज्ञानाचा कळस म्हटलेला आहे याला, आणि तो आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे खरं तर ही तर म्हणजे धनुष्य काय पेलण्याचंच एक काम चाललेलं आहे. शिवधनुष्य पेलणं कसं असतं आणि ते पेलता पेलता कशी माझी त्रेधा तिरपीट होती आहे ते माझ्या लक्षात येत आहे. परंतु तरीसुद्धा माझ्या अल्पबुद्धीला जेवढं काय समजेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जसं जसं तुम्ही अभ्यास कराल तसं तसं तुम्हाला याचा अर्थ जास्त चांगला कळून येईल. तर हा 15वा अध्याय प्रपंचाचा उलटा वृक्ष आपण समजावून घेतला पहिल्या श्लोकामध्ये. त्याच्यानंतर हा प्रपंच वृक्षाचं मूळ काय आहे ते आपण पाहिलं. या प्रपंच म्हणजे सर्वसामान्यतः वृक्षाचं मूळ खाली असतं, पण प्रपंच वृक्षाचं मूळ हे वर आहे आणि फांद्या सगळ्या खाली आहेत. मग त्या फांद्या म्हणजे काय, पानं म्हणजे काय, पानं म्हणजे वेद आहेत असं आपण बघितलं. आणि त्या फांद्या म्हणजे सगळ्या रजोगुणाच्या, तमोगुणाच्या, सत्वगुणाच्या फांद्या. आणि मग त्या सगळ्या योनी त्याच्यामध्ये सत्व रज तम. मनुष्य योनी मग कशी वर जाते, पशु योनी कशी खाली जाते, हा सगळा तो विस्तार आपण त्या वृक्षाचा बघितला. आणि असं करत करत आपण कुठपर्यंत आलो होतो, 4 श्लोक आपले झालेले होते की ह्या प्रपंच वृक्षाचं रूप कसं आहे, प्रत्यक्ष जसं दिसतं तसं ते नाही आहे. तर हा वृक्ष आपल्याला अव्यय दिसतो, परंतु तो अव्यय नाही. तर तो कसा आहे, क्षणाक्षणाला परिवर्तन होणारा असा तो प्रपंच वृक्ष. म्हणजे आपलं जीवन कसं आहे, क्षणाक्षणाला ते मागे पडत असतं. आपण पुढे पुढे जात असतो, पण तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं, नाही आहे, आम्ही आहोत, आम्ही आजूबाजूला मृत्यू होत असतात तरीसुद्धा आपली अजून अशी धारणा होत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण अमरच आहोत. असं थोडंसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं या प्रपंच वृक्षाचा सगळा हा विस्तार झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे. या प्रपंच वृक्षाला जर छेदायचं असेल तर असंगशस्त्रेनं दृढेनं छित्वा, ते आपण पाहिलं की असं असंगाचा म्हणजे विवेक वैराग्य हे अंगामध्ये बाणवून हा प्रपंच वृक्ष म्हणजे हा प्रपंच कसा खोटा आहे, आणि खोटा म्हणण्यापेक्षा तो आपल्याला दिसतो म्हणून आपण त्याला खरा मानतो, पण परिवर्तनशील आहे हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि मग असा हा वृक्ष आहे, असा हा संसार आहे. तर मग याला असंगाने छेदायचं आहे, असंग शस्त्रांनी. आणि काय करायचं आहे, मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे, तर परमेश्वराची प्राप्ती करून घेणं, त्या परमेश्वराला शोधणं, हा या म्हणजे मग त्या आदिपुरुषाला शरण जाणं आणि त्या परमेश्वराचं मनन करणं, निदिध्यासन करणं, हे आपण 4थ्या श्लोकात पाहिलं. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आता ह्या सांगण्याच्या ओघामध्ये बघा माझ्या लक्षातच नाही राहिलं की 15वा अध्याय म्हणायचं आहे म्हणून. कारण केव्हापासून मी याचा अभ्यास करते आहे आणि मला असं वाटतं की कसं समजावून सांगू, कसं बोलू, त्यामुळे मी विसरूनच गेले. तर 5 मिनिटात हा अध्याय म्हणते आणि मग आपण सुरू करू. अथ 15ोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबंधीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्ते मूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमपुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। त्या श्रीकृष्णालाच आपण प्रार्थना करूया की आम्हाला समजण्याची बुद्धी दे थोडीशी कारण अतिशय कठीण असा हा अध्याय आहे, तर त्याचा थोडासा आता प्रयत्न आपण करूया। आणि आज मी काय करणार आहे की मी जो अभ्यास केला होता गीतेचा, तर व्ही कुलकर्णी म्हणून छान लेखक आहेत, त्यांनी आम्हाला 18 पुस्तकं दिली होती आणि त्या 18 पुस्तकांवरून आम्ही प्रत्येक अध्यायाचा अभ्यास केला होता। तर त्याच्यातलं 15व्या अध्यायाचं पुस्तक मी काढलं, म्हटलं की हे शंकर अभ्यंकरांनी सांगितलेलं जरा जास्तच आपल्या डोक्यावरून जाईल, तर या पुस्तकाचा थोडासा आज आपण आधार घेणार आहोत आणि समजावून घेणार आहोत। तर 4थ्या श्लोकापर्यंत आलो होतो। 5वा श्लोक मग त्यांनी असं सांगितलं की त्या परमपदरूप परमेश्वराला आपल्याला शोधायचं आहे आणि जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत, ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदी पुरुष नारायणाला शरण जायचं आहे। म्हणजे मनुष्य जन्माला आला तो मनुष्य जन्माचं ध्येयच हे असलं पाहिजे की आपण जिथून आलो तिकडे आम्हाला जायचं आहे, हे त्यांनी सांगितलं की त्याला शरण जायचं आणि अशा दृढनिश्चयाने त्याचं मनन करायचं, निदिध्यासन करायचं। मग असे जे पुरुष असतात की जे त्या परमेश्वराला शोधतात ते कसे असतात? मग ते 5वा श्लोक आहे, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर्गच्छन्ते मूढा पदमव्ययं तत्। मग ज्यांचे मान आणि मोह नष्ट झालेले आहेत,
ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला आहे, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, ते सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, असे ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे सगळे गीतेतले व्यक्तिमत्व बघितले, ज्ञानी पुरुष बघितला, स्थितप्रज्ञ बघितला, गुणातीत बघितला, संन्यासी बघितला, योगी बघितला, भक्त बघितला, त्याच्यातला हा आता उत्तम पुरुष आपल्याला 15व्या अध्यायामध्ये बघायचा आहे. उत्तम पुरुष म्हणजे काय, पुरुषोत्तम म्हणजे काय. तर मग याचा मान गेलेला असतो, मान आणि मोह नष्ट झालेले ज्याचे असतात, असा तो जो ज्ञानी पुरुष असतो तो त्या परमात्म्यापर्यंत पोहोचतो. मग आता आपण आपल्या स्तरावर येऊन जर विचार केला तर त्रिगुणांचा मोह काही सुटत नाही. हे आपलं व्यवहारातलं उदाहरण आहे. आपले मनुष्यच्या जन्माला आपण आलो आहे, आपण प्रपंचामध्ये राहतो, आपल्याला मुलं असतात, बाळं असतात, नातेवाईक असतात, आणि तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की त्रिगुणांचा मोह काही सुटत नाही. देहाचा मोहसुद्धा सुटत नाही. आपल्या देहावर आपलं अत्यंत प्रेम असतं. मग तो काय, तमोगुणाचा मोह आहे देहावरचा मोह. कर्माचा, विकारांचा मोह हा रजोगुणाचा मोह आहे. आणि ज्ञानाचा मोह हा मात्र सत्वगुणाचा मोह आहे. म्हणजे 14व्या अध्यायामध्ये जे आपण बघितलं, सत्व, रज, तम, तर मग ते 3 प्रकारचे मोह कसे आहेत ते इथे यांनी सांगितलं आहे. आणि ज्ञानाचा मोह हा ज्ञानाच्या अहंकारामध्ये असतो आणि स्वतःच्या त्रिगुणांप्रमाणे सृष्टीतील त्रिगुणांचीही आपणास आसक्ती आहे. सृष्टीतील आकार, सृष्टीची गती, सृष्टी विकसन यातच मानवी कर्तृत्व गुंतून पडले आहे आणि यातच त्याला जीवनाची सार्थकता वाटत असते. म्हणजे त्या परमात्म्याला शोधायला जायचं हा कोण करू शकतो, तर ज्याची मोह गेला आहे, ज्याला मान अपमान काही वाटत नाही, जो जितसंग दोष आहे, ज्याने सगळं जिंकलेलं आहे, अध्यात्मनित्य आहे, निवृत्त काम म्हणजे कामनांचा त्याग केलेला आहे, द्वंद्वांपासून जो मुक्त झालेला आहे, तो सगळं हे करू शकतो. पण आपण आपल्यासारखे जे आहेत ह्यांना काय वाटतं सर्वसामान्यांना, की या त्रिगुणांनी भरलेली ही सृष्टी आहे, तर ह्याच्यामध्येच याला समजून घेणं, याच्यातच जीवनाची सार्थकता वाटते. मग हा प्रपंच वृक्ष हा कसा आहे, त्रिगुणांचा आहे. हे मागे 7व्या अध्यायामध्ये त्यालाच माया नदीचं रूपकाने त्यांनी सांगितलं होतं की ही सगळी माया आहे, माया नदी आहे. मग त्याच्यामध्ये कसे सगळेजण फिरत असतात त्या नदीमध्ये, असं सांगितलं होतं. आणि 13व्या अध्यायामध्ये त्यालाच क्षेत्रज्ञ म्हटलं, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्ररूपाने सांगितलं होतं. आणि आता 15व्या अध्यायामध्ये तोच संसार वृक्ष त्यांनी अश्वत्थ वृक्षाच्या वृक्षरूपकाने त्यांनी तो मांडलेला आहे. म्हणजे 7वा अध्याय, 13वा अध्याय आणि 15वा अध्याय हे कसे ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे अध्याय आहेत आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या शब्दांनी त्यांनी प्रकृती आणि पुरुष हे कसं सांगितलेलं आहे. आणि यावर उपाय त्रिगुणांची आसक्ती सोडणे आहे. म्हणजे हे सगळं जर समजून घ्यायचं असेल, ह्याच्या पार जायचं असेल, गुणातीत व्हायचं असेल, आत्मज्ञानी व्हायचं असेल, योगी व्हायचं असेल, तर ह्या त्रिगुणांची आसक्ती सोडली पाहिजे. हे 14व्या अध्यायात आपण बघितलं की गुणातीत व्हायचं आहे, मग त्याच्या पुढे जाता येतं. मग आता हा संसार कसा आहे, तर संसार अत्यंत अस्थिर आहे, चंचल आहे हा प्रपंच सगळा. मग त्याचा मोह टाळायचा आणि त्या पुरुषाला शरण जायचं, हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. हे या 15व्यात सांगितलेलं. इति गुह्यतमं शास्त्र काय सांगितलेलं आहे की आम्हाला त्या परमात्म्याला शरण जायचं आहे आणि या प्रपंचातून आमची सुटका करून घ्यायची आहे. मग आता त्या आद्यपुरुष तत्वापर्यंत कोण जाऊन पोचतो, तर ते हे निर्माण मोहा जितसंग दोषा, की ज्यांनी आसक्ती दोष जिंकला आहे, ज्यांचे मान आणि मोह सुटले आहेत, जे अध्यात्मज्ञानामध्ये नेहमी स्थिर राहतात, जे निष्काम झालेले आहेत, जे सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे ज्ञाते पुरुष जे असतात
ते त्या स्थानापर्यंत जाऊन पोचतात. आणि ते स्थान कसं आहे तर तिथं गेलं असता कोणीही परत येत नाही असं ते परमस्थान आहे. त्या स्थानात सूर्य, चंद्र व अग्नीही प्रकाशित करत नाही. 6वा श्लोक आहे बघा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात परत येत नाहीत. आपल्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे या ठिकाणी, आठवतो मला की मी आमच्या ओजसला तो अध्याय म्हणून दाखवायची तर त्याचा तो पाठ झाला होता. पंढरीचे भूत मोठे, ते भूत आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला ते इतकं आवडलं होतं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, जे गेले ते नाही आले परतोनी. असं ते पंढरीचं भूत आहे. तर ते यांनी सांगितलं इथे की जे तिथे जातात, परमपदाला जातात, ते संसारात परत येत नाहीत. आणि त्या स्वयंप्रकाशी परमपदाला सूर्यही प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही प्रकाशित करू शकत नाही, अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे हे सगळे प्रकाशाचे स्रोत आहेत ना, सूर्य, चंद्र आणि अग्नी, यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. पण ते परमधाम त्याच्याही पलीकडचं आहे, त्यांना प्रकाश देणारं ते आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मग त्रिगुणांची आसक्ती सुटत नाही आपण तिथपर्यंत का पोहोचत नाही त्याचं कारण सांगतात की सारे जीवन या त्रिगुणामध्येच फिरत असतं आणि त्याखेरीज वा त्या पलीकडे काही आहे असा आपला काही विश्वास बसत नाही सर्वसामान्यांचा. आणि तिथे जर काही असेलच समजा पलीकडे, तर आपला काय संबंध आहे त्याच्याशी असं आपल्याला वाटतं. मग भगवंतापासून कोणाचं आडतं हो? देवदेव करतात लोक, पण देवावाचून आडतं असं काही नसतं लोकांचं. पशुपक्ष्यांचे, कृमी कीटकांचे, ह्यांना कुठे विचार आहे, त्यांच्या कुठे विवेकबुद्धी कुठे आहे त्यांच्याकडे? मग त्यांचं कुठे आडतं? त्यांना खायला मिळतं, ते जगतात व्यवस्थितपणे, असा विचार करतात. त्यांच्या परमात्मे असून त्यांचं कुठे आडतं? हवे वाचून एखाद्या वेळेस आडतं माणसाचं, अन्न पाण्या वाचून जगता येत नाही. पण तसं परमात्मा इतका आवश्यक आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटतच नाही, आणि तो वाटला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे आपल्याला.